आपण स्टडी करणार आहोत ऑक्सिजन चक्र. आपण कार्बन चक्र याच्या आधी बघितले, आता आपण स्टडी करतोय ऑक्सिजनचे चक्र. तर ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये 21% असतो, परंतु ऑक्सिजन जलावरणामध्ये म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा असतो विरघळलेल्या स्वरूपात, आणि ऑक्सिजन जमिनीमध्ये सुद्धा असतो वेगवेगळ्या संयुगांच्या रूपात. ऑक्साईडच्या रूपामध्ये ऑक्सिजन जमिनीमध्ये म्हणजे शिलावरणामध्ये सुद्धा आढळतो. आता ह्या वातावरण, जलावरण, शिलावरण यांच्यामध्ये जे सजीव आहेत या सगळ्यांना मिळून जीवावरण असं म्हणतात. मग हा ऑक्सिजन जो आहे तो सगळे सजीव वापरतात आणि त्यांच्या शरीरातनं पुन्हा ऑक्सिजन वातावरणामध्ये, शिलावरणामध्ये, जलावरणामध्ये बाहेर टाकला जातो. म्हणजे ऑक्सिजनचे अभिसरण होते आणि ऑक्सिजनचा पुनर्वापर होतो. ऑक्सिजन पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो. यालाच ऑक्सिजन चक्र असे म्हणतात. मग या चक्रात, कुठल्याही चक्रामध्ये जैविक आणि अजैविक असे दोन घटक असतात. जैविक म्हणजे सगळे सजीव, अजैविक म्हणजे हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे अजैविक घटक असतात. ह्या जैविक आणि अजैविक घटकांमध्ये ऑक्सिजनची देवाणघेवाण होते. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्सिजन चक्र असं म्हणतो. आता ऑक्सिजन वातावरणामध्ये सातत्याने निर्माण होतो. ऑक्सिजन कोण तयार करतो? वनस्पती. कोणत्या क्रियेमध्ये? प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि कुठला वायू सोडतात? ऑक्सिजन तयार करतात. आता हा ऑक्सिजन जो आहे तो अत्यंत क्रियाशील मूलद्रव्य आहे. क्रियाशील म्हणजे तो पटकन अभिक्रिया करतो. ऑक्सिजनला आपण लिहिताना O2 असं लिहितो. दोन ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. दोन ऑक्सिजनच्या अणूपासून तयार झालेला ऑक्सिजनचा रेणू आपण कसा लिहितो? O2. आणि हा अतिशय क्रियाशील आहे. हा लगेच दुसऱ्यांबरोबर याची अभिक्रिया होते, म्हणून याला क्रियाशील मूलद्रव्य असं म्हणतात. आपण जर पाणी बघितलं H2O, त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचा एक अणू आहे. किंवा कार्बन डायऑक्साईड घेतला तर तो आपण कसा लिहितो? CO2. अशा प्रकारे ऑक्सिजन सेंद्रिय घटकांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. असेंद्रिय घटकांमध्ये सुद्धा ऑक्सिजन असतो. म्हणून वातावरणामधलं किंवा जीवावरणामधलं हे जे ऑक्सिजनचं चक्र आहे ते अतिशय गुंतागुंतीचं आहे. पण आपल्याला एवढं माहिती आहे की आपण श्वसनामध्ये, आपण आणि वनस्पती श्वसनामध्ये ऑक्सिजन वायू घेतो, ठीक आहे, आणि बाहेर सोडताना उच्छवासाद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतो. म्हणजे आपण ऑक्सिजन तयार करत नाही. ऑक्सिजन तयार कोण करतं? वनस्पती. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. ठीक आहे. तसंच आता ऑक्सिजनची निर्मिती फक्त प्रकाश संश्लेषण ह्या एकाच क्रियेने होते. ऑक्सिजनची निर्मिती, प्रकाश संश्लेषण एकाच क्रियेने होते. तर ऑक्सिजनचा वापर कोणत्या कोणत्या क्रियांनी होतो? श्वसन, श्वसनासाठी ऑक्सिजन लागतो. ज्वलन, जळण्यासाठी ऑक्सिजन लागतो. विघटन, जे सूक्ष्मजीव कुजवतात इतर पदार्थांना त्यांना ऑक्सिजन लागतो. गंजण्यासाठी ऑक्सिजन लागतो. म्हणजे ऑक्सिजनची निर्मिती प्रकाश संश्लेषण क्रियेने होते, तर ऑक्सिजनचा वापर हा श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे या क्रियांसाठी होतो. तर बघा, इथं आपल्याला ऑक्सिजनचं चक्र दाखवलेलं आहे. तर चक्र जेव्हा काढायचं तेव्हा हे प्राणी नाही काढतात, इथं नुसतं प्राणी असं नाव दिलं तरी चालेल. बघा, हा सूर्यप्रकाश आहे. सूर्यप्रकाश घेतात वनस्पती आणि हरितद्रव्यांच्या मदतीने प्रकाश संश्लेषण क्रिया करतात. प्रकाश संश्लेषण कोण करतं? वनस्पती. वनस्पती कोणता वायू घेतात प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी? कार्बन डायऑक्साईड वायू घेतात. कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने वनस्पती काय करतात? स्वतःचं अन्न तयार करतात. इथं दाखवले. हे अन्न तयार करताना वनस्पती कोणता वायू मुक्त करतात? ऑक्सिजन वायू मुक्त करतात. म्हणजे इथं वनस्पती अन्न तयार करते, त्याबरोबर ऑक्सिजन निर्माण करते. हा ऑक्सिजन कोण घेतात? वनस्पती घेतात. ठीक आहे. हा ऑक्सिजन कोण घेतात? वनस्पती घेतात श्वसनासाठी, आणि प्राणी सुद्धा घेतात श्वसनासाठी. जे जे श्वसन करतात त्या सगळ्यांना ऑक्सिजन लागतो. मग हा ऑक्सिजन वनस्पती व प्राणी वापरतात, आणि पुन्हा वनस्पती आणि प्राणी श्वसनामध्ये कोणता वायू बाहेर टाकतात? कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड वनस्पती परत घेतात प्रकाश संश्लेषणासाठी. अशा प्रकारे ऑक्सिजनचे अभिसरण आणि पुनर्वापर पुन्हा पुन्हा या चक्रामध्ये केला जातो. म्हणून तर याला आपण काय म्हणतो? ऑक्सिजन चक्र असे म्हणतो. आता बघा, आपल्याला श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज आहे, म्हणून आपण ऑक्सिजीवी आहोत. पण खूप सारे असे सूक्ष्मजीव सुद्धा असतात ज्यांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज
नाही. त्यांना विनॉक्सिजीवी असं म्हणतात. त्यांना उलट आहे, त्यांना जर ऑक्सिजन मिळाला तर त्यांना पॉयझनिंग होतं आणि ऑक्सिजनमुळं ते सूक्ष्मजीव मरतात. म्हणून त्यांना विनॉक्सिजीवी असं म्हणतात. आणि ज्यांना ऑक्सिजन लागतो त्यांना ऑक्सिजीवी असं म्हणतात. आपण ऑक्सिजीवी आहोत. आपल्याला ऑक्सिजन लागतो. काहींना ऑक्सिजन लागत नाही, ते विनॉक्सिजीवी. तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं खूप महत्त्व आहे. तसंच आपले जे अन्नातील घटक आहे, कर्बोदके, प्रथिने, मेद. कर्बोदके म्हणजे सगळी तृणधान्य, गहू, ज्वारी, बाजरी. प्रथिने म्हणजे कडधान्ये, डाळी, दूध, मांस याच्यामध्ये प्रथिने असतात. मेद म्हणजे तेल, तूप, लोणी. ह्यांच्या निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजन गरजेचा आहे. अनेक अभिक्रियांमध्ये सुद्धा ऑक्सिजन लागतो. आपल्याला माहिती आहे, पृथ्वीपासून वरती काही अंतरावर ओझोनचा थर आहे, जो सूर्यापासून निघालेले जे हार्मफुल किरण आहेत तो आपल्यापर्यंत येऊ देत नाही. मग तो ओझोनचा जो थर आहे, तो ओझोनचा थर निर्माण करण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज आहे. म्हणून ऑक्सिजन हा वातावरणातला किंवा आपल्या आजूबाजूच्या जलावरण, शिलावरण यांच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर हे झालं ऑक्सिजन चक्र. आता पुढे आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे नायट्रोजनचे चक्र. आता नायट्रोजन हा सुद्धा वातावरणातील आणि जलावरण, शिलावरण यांच्यामधील एक अत्यंत महत्त्वाचं मूलद्रव्य आहे. आता वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? 78%. वातावरणामध्ये सगळ्यात जास्त कोणता वायू आढळतो? तो म्हणजे आहे नायट्रोजन. आणि निसर्गाचे हे चक्र चालू राहण्यासाठी नायट्रोजन वायू अत्यंत महत्त्वाचा आहे. मग नायट्रोजन काय? नायट्रोजन सुद्धा जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यातून नायट्रोजन पास होत असतो. नायट्रोजन वेगवेगळ्या संयुगात रूपांतर होतो, पुन्हा नायट्रोजन मुक्त होतो. अशा प्रकारे नायट्रोजनचं सुद्धा चक्र आहे. तर आपल्या असं श्वासाद्वारे जसं ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, तसं नायट्रोजन आपण डिरेक्टली शरीरात घेऊ शकत नाही. तर नायट्रोजन हा वेगवेगळ्या संयुगांमधून आपल्या शरीरामध्ये जातो. आपण वेगवेगळे जे पदार्थ खातो त्याच्यामधनं नायट्रोजन आपल्या शरीरामध्ये जातो आणि मग ह्या नायट्रोजनचा वापर आपलं शरीर करतं. आणि जेव्हा शरीर मृत पावतात किंवा जेव्हा आपण उच्छवास करतो त्यातून सुद्धा नायट्रोजन बाहेर टाकला जातो. म्हणून नायट्रोजन चक्र हे खूप महत्त्वाचं चक्र आहे. सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. आपल्या शरीरामध्ये पेशी असतात, पेशीमध्ये केंद्रक असतं, केंद्रकामध्ये न्यूक्लिक आम्ले असतात बघा, DNA, RNA. त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरातील पेशींना सगळ्यात महत्त्वाचा घटक लागतो प्रथिने. मग ही प्रथिने तयार होण्यासाठी सुद्धा काय लागतो? नायट्रोजनची गरज आहे. आणि नायट्रोजन हे निष्क्रिय मूलद्रव्य आहे. म्हणजे जशी ऑक्सिजनची दुसऱ्यांबरोबर पटकन अभिक्रिया होते तशी नायट्रोजनची दुसऱ्यांबरोबर अभिक्रिया होत नाही. म्हणून नायट्रोजन हा निष्क्रिय मूलद्रव्य आहे, तो दुसऱ्यांबरोबर अभिक्रिया करत नाही. सजीवांना मुक्त अवस्थेतील नायट्रोजन घेता येत नाही. म्हणजे वातावरणामध्ये जो 78% नायट्रोजन आहे तो मुक्त अवस्थेत आहे, तो आपल्याला घेता येत नाही. तो जर काही संयुगांच्या रूपात कन्वर्ट झाला तर तो जर नायट्रेट, नायट्रिक आम्ल, नायट्राईट, नायट्राईड यांच्या स्वरूपात कन्वर्ट झाला तर तो आपल्याला शरीरामध्ये घेता येतो. म्हणून नायट्रोजन चक्रातील आपल्याला 4 प्रक्रिया दिलेल्या आहेत. हे नायट्रोजनचे चक्र आपल्याला 4 टप्प्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पहिलं जे आहे ते म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण, दुसरं आहे ते म्हणजे अमोनीकरण, तिसरं आहे ते म्हणजे नायट्रीकरण आणि चौथं आहे ते म्हणजे विनायट्रीकरण. या 4 टप्प्यांमध्ये नायट्रोजन चक्र घडून येतं. तर पहिला टप्पा आहे नायट्रोजनचे स्थिरीकरण. म्हणजे वातावरणामध्ये जो नायट्रोजन आहे, जो आपल्याला डायरेक्ट घेता येत नाही, त्या नायट्रोजनचं रूपांतर ह्या घटकांमध्ये होतं. नायट्रेट, नायट्राईट या घटकांमध्ये नायट्रोजनचं रूपांतर होतं. म्हणजे वातावरणातला जो नायट्रोजन आहे त्याच्यापासून नायट्रेट आणि नायट्राईट तयार होतो. मग हे तयार होण्यासाठी वातावरणीय, औद्योगिक आणि जैविक अशा 3 प्रक्रिया आहेत. 3 प्रक्रियांनी वातावरणातला जो नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट आणि नायट्राईट या घटकांमध्ये होतं. त्यातलं जैविक घटक म्हणजे सूक्ष्मजीव असतात, वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात. ते काय करतात? वातावरणातील नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये करतात. मग एक रायझोबियम नावाचा सूक्ष्मजीव असतो किंवा एक ॲझेटोबॅक्टर नावाचा सूक्ष्मजीव असतो. ॲझेटोबॅक्टर जमिनीत असतो. रायझोबियम हा ज्यांना शेंगा येतात त्या वनस्पतींच्या मुळांवर गाठी असतात.
त्या गाठींमध्ये रायझोबियम नावाचा सूक्ष्मजीव असतो. हे सूक्ष्मजीव वातावरणातील जमिनीतील नायट्रोजन घेऊन त्याच्यापासनं नायट्रेट किंवा नायट्राईट नावाचा पदार्थ तयार करतात. किंवा वातावरणीय म्हणजे जेव्हा विजा चमकतात, पाऊस पडतो, विजा चमकतात, तेव्हा वातावरणातल्या नायट्रोजन आणि ऑक्सिजनची अभिक्रिया होते आणि त्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट किंवा नायट्राईट नावाच्या पदार्थात होतं. किंवा औद्योगिक म्हणजे काय, जिथे खतांचे कारखाने असतात त्या खतांच्या कारखान्यामध्ये सुद्धा नायट्रोजनचं रूपांतर ह्या घटकांमध्ये होतं. म्हणजे ह्या 3 प्रकारे, वातावरणीय म्हणजे जेव्हा विजा चमकतात, औद्योगिक म्हणजे खतांच्या कारखान्यामध्ये, आणि जैविक म्हणजे रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर ह्या सूक्ष्मजीवांद्वारे नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट व नायट्राईट या घटकांमध्ये होतं. ठीक आहे. आता हे नायट्राईट घटक वनस्पती घेतात, वनस्पतींच्या शरीरातनं आपल्या शरीरामध्ये येतात आणि ह्यांच्यापासून काय तयार होतो, अमोनिया तयार होतो. तो कसा तयार होतो, आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण वनस्पतींना खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये तो नायट्रोजन येतो प्रथिनांच्या रूपामध्ये, आणि मग हे जेव्हा सगळे सजीव मरतात, वनस्पती मरतात, प्राणी मरतात, ह्यांच्या शरीरामधला जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन जो आहे, जो वेगवेगळ्या संयुगांच्या स्वरूपात शरीरात आलेला आहे, यांचं सगळ्यांचं विघटन होऊन त्या पदार्थांपासून काय तयार होतो, अमोनिया तयार होतो. म्हणजे शरीरामध्ये जे नायट्रोजनचे वेगवेगळे घटक आहेत, हे सजीव मेल्यानंतर त्यांच्यापासून काय तयार होतो, अमोनिया. पण हे कधी होतं, जेव्हा सजीव मरतात, त्यांच्या शरीराचं विघटन होतं, तेव्हा त्यांच्या शरीरातील जे नायट्रोजनचे संयुग आहेत त्यांच्यापासून काय तयार होतो, अमोनिया तयार होतो. याला काय म्हणतात, अमोनीकरण. म्हणजे आता काय तयार झालेला आहे, अमोनिया. आता ह्या अमोनियापासून पुन्हा हा जो तयार झालेला अमोनिया आहे, या अमोनियापासून नायट्राईट व नायट्रेट नावाचे पदार्थ तयार होतात परत. ह्या प्रक्रियेला काय म्हणतात, नायट्रीकरण. आणि ह्या नायट्रेट व नायट्राईटपासून पुन्हा काय तयार होतो, नायट्रोजन तयार होतो. याला काय म्हणतात, विनायट्रीकरण असं म्हणतात. अशा ह्या 4 स्टेपमध्ये नायट्रोजन चक्राची अभिक्रिया होते. पहिल्या वातावरणातील नायट्रोजनपासून नायट्राईट, मग ह्या सजीवांचे शरीर मृत पावल्यानंतर ह्या नायट्राईटपासून अमोनिया, ह्या अमोनियापासून पुन्हा नायट्राईट तयार होतात आणि त्याच्यापासून काय तयार होतो, नायट्रोजन वायू तयार होतो. या नायट्रोजनचे चक्र असे म्हणतात. इथं आपल्याला नायट्रोजनचे चक्र दाखवलेले आहे बघा. हे नायट्रोजनचे चक्र आपल्याला इथं जे आकृतीच्या स्वरूपात दाखवले आहे, हे वनस्पती आहे, हे प्राणी आहेत, इथं हवा आहे, वातावरण आहे, हे जमिनीमध्ये काय असतात, जे सूक्ष्मजीव असतात किंवा वातावरणात जे सूक्ष्मजीव असतात किंवा वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर जे सूक्ष्मजीव असतात ते काय करतात, वातावरणातील नायट्रोजनचे रूपांतर वेगवेगळ्या संयुगांमध्ये करतात आणि ही संयुग सजीवांच्या शरीरामध्ये जातात. सजीव जेव्हा मरतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतो, अमोनिया तयार होतो आणि ह्या अमोनियापासून पुन्हा नायट्रोजन मुक्त होतो. इथं दाखवलेलं आहे बघा. हे जे आहे, जेव्हा विजा वगैरे चमकतात तेव्हा सुद्धा काय होतं, नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट ह्या घटकांमध्ये होतं. तर हे नायट्रोजनचं चक्र आपल्याला दाखवलेलं आहे. इथं NH3 म्हणजे अमोनिया लिहिलेला आहे. हा नायट्रोजन वापरला जातो, हा नायट्रोजन आहे वातावरणातला, हा वापरला जातो, प्राणी वनस्पती यांच्याकडनं वापरला जातो. आणि ह्या नायट्रोजनपासून हे जेव्हा मरतात तेव्हा काय तयार होतो, अमोनिया तयार होतो. या अमोनियाचं पुन्हा काय होतं, विनायट्रीकरण होऊन पुन्हा काय तयार होतो, नायट्रोजन तयार होतो. अशा प्रकारे वातावरणामध्ये नायट्रोजनचं अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण होतं. यालाच आपण काय म्हणतो, नायट्रोजन चक्र असे म्हणतो.